की असं कुठं वाटतं का, की आता मी पाहतो, की तरुण कुठेतरी आपला आदर्श व्यक्ती निवडण्यास चुकतोय. त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जातात आहे. तर त्यांनी आदर्श व्यक्तिमत्व कसा निवडावा आणि त्यांनी जगत असताना आदर्श व्यक्तिमत्व बनण्यासाठी काय करावं? आदर्श व्यक्ती अलीकडे सुद्धा चांगली माणसं सापडतात. हं, परंतु चांगल्या माणसाच्या चरणी लीन होणं, नम्र राहणं हे हं. अलीकडच्या मुलांना जमत नाही. जमत. नम्रता हा गुण ज्याच्या अंगी असतो. आता शिवाजी महाराज बघा, ते नम्र राहिलेत आणि कोणतंही मोठं व्यक्तिमत्व आहे जे नम्र आहे ते उंचीवर पोहोचलेलं आहे. बरोबर. परंतु आदर्श व्यक्तिमत्व शोधत असताना ज्याच्याकडून आपल्याला आता काम करण्यासाठी प्रेरणा मिळते, हं, ते व्यक्तिमत्व आदर्श असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समाजाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ज्या माणसाकडून शिकायला मिळतात, ते हं, व्यक्तिमत्व आदर्श असतं. तिसरी गोष्ट, आपल्या जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन जे घडवून आणतं, हं. ते व्यक्तिमत्व आदर्श असतं. आणि हं. चौथी गोष्ट, की ज्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, स्फूर्ती बरोबर. मिळते, काम करण्यासाठी बळ मिळते, ती माणसं आदर्श असतात. बरोबर. मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आपले हं. आदर्श आपण सातत्याने वाचतो आहे, बघतो आहे, अभ्यासतो आहे. त्यामुळे इतरत्र आदर्श शोधण्यापेक्षा ह्या महापुरुषांना समोर ठेवलं. हं. त्यामध्ये अनेक महापुरुष आहेत. ह्यांना समोर ठेवून त्यांनी समाजासाठी काय केलं? त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक उंचीसाठी काय केलं? जे चांगल्या गोष्टी आहेत, त्या त्यांच्याकडून घेतल्या पाहिजे आणि त्या घेणे म्हणजे काय करणे? तर आपल्या आचरणात त्या आणणे. हं. विचार महापुरुषांचे आचरणात आणणे, हा खऱ्या आदर्शत्वाचा महत्वाचा गुण आहे. गुण. दुसरी गोष्ट की आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. बरोबर. फुलांची सजावट करतो. हं, स्मारकावर हार लावतो हं, हं, किंवा मूर्ती डोक्यावर घेऊन नाचतो. हं. हे म्हणजे जयंती असते असं नाही. बरोबर. फुलांच्या फुलांची सजावट करण्यापेक्षा हं, विचारांची राजवट चालू करणं हं. हा खरा आदर्श आहे. आणि बरोबर. आदर्श ज्याला बनायचंय त्यानं समाजाला, राष्ट्राला आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराला काय आवश्यक गरज आहे ती ओळखली पाहिजे. हं, आता आपल्याला हातात तलवार घेऊन लढाई करण्याचे दिवस नाही. पण माझा परिसर स्वच्छ केला, माझा हं. परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठेवला, आपल्या आई-वडिलांची मान खाली जाणार नाही असं वर्तन ठेवलं, तरी सुद्धा तो मुलगा आदर्शच वागला असं म्हणता येतं. म्हणून बरोबर. अलीकडच्या काळामध्ये आदर्शत्वाची व्याख्या ही जरी महापुरुषांच्या दृष्टीने वेगळी असली किंवा त्या पद्धतीची नसली, तरी हं. सुद्धा आदर्श म्हणजे चांगलं बोलणं, चांगलं वागणं, कुठल्या वाईट मार्गाचा अवलंब स्वतःला न नको करणं, ना. कमी वेळेत जास्त हव्यास प्रसिद्धी मिळवणं किंवा पैसे मिळवणं, हा न हं, ठेवता कष्टानं, मेहनतीनं, सचोटीनं आणि चांगलं काम करून जर हं. आपण विचार करून काम केलं, तर नक्की आदर्श हं, हा निर्माण होऊ शकतो. मग तो अलीकडचा मुलगा असेल किंवा हं, येणारा भविष्यातला जरी तरुण असेल, तरी तो हं. स्वतःचा आदर्श तयार करू करू शकतो. शकतो.